श्री स्वामी समर्थ। तर चला आज मस्त मऊ मोकळा सुंदर दिसणारा सुंदर चवीला असणारा आणि सुंदर असा शेवयाचा उपमा बनवूया। याच्यासाठी एक प्लेटभर शेवया मी काढून घेतलेल्या आहेत, त्यांना थोडंसं मोडून सुद्धा घेतलेलं आहे। थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। एक छोटी प्लेट मटार घेतलेले आहेत। एक बटाटा साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे। 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। एक टोमॅटो चिरून घेतला आहे। थोडासा कढीपत्ता, हिरवी मिरची आणि गाजर सुद्धा चिरून घेतलेला आहे आणि मस्त अशी कोथिंबीर घेतलेली आहे। गॅसवरती एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये एक पळीभर तेल घालायचं। तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं, थोडंसं हिंग घालायचं आणि याची मस्त खमंग फोडणी झाली की याच्यामध्ये उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची, नंतर उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांदा आणि हिरवी मिरची छान असं परतलं की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला बटाटा घालायचा आहे, तो सुद्धा तेलावरती छान असं परतून घ्यायचा आहे। नंतर बारीक चिरून घेतलेलं गाजर घालायचं आहे, ते सुद्धा तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि फोडणीमध्ये कढीपत्ता राहिला होता घालायचा, तो सुद्धा कढीपत्ता याच्यावरती टाकून घेणार आहे। छोटी प्लेट मटार घेतलेले ते सुद्धा याच्यावरती टाकणार आहे आणि 1-2 मिनटं छान असं परतून घेणार आहे। मटार छान परतले की याच्यावरती बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे, तो सुद्धा छान असं परतून घ्यायचा आहे आणि शेंगदाणे भाजून घेतले होते त्याच्यावरची साल काढून ते शेंगदाणे सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि आता या सगळ्या भाज्या मी एक छान 2 मिनटं परतून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त या भाज्या परतलेल्या आहेत। तर आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे, अर्धा चमचा धना पावडर घालणार आहे, थोडंसं लाल तिखट घालणार आहे आणि सगळं याच्यामध्ये छान असं परतून घेणार आहे या भाज्या। तर आता भाज्या छान परतल्या की आपण ह्या शेवया काढून घेतल्या होत्या ते शेवया याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे। तर शेवयांना मी भाजलेलं नाही आहे, या शेवया कच्च्याच आहेत। तर आता या शेवया मी या भाज्यांमध्ये थोड्याशा परतून घेणार आहे। 1-2 मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी प्लेट पाणी घातलेलं आहे, छोटी प्लेट, ते सुद्धा सगळं याच्यामध्ये छान असं पाणी घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे। सगळं छान असं परतलं की आता याला मी 2 मिनटं झाकण ठेवून वाफेवरती छान असं वाफवून घेणार आहे। तर 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त या शेवया सुद्धा वाफलेल्या आहेत। तर आणखी एकदा मी छान असं परतून घेणार आहे। तर छान असं शेवया परतल्या की याच्यामध्ये मी 1 चमचाभर टोमॅटो केचप घालणार आहे, याच्यामुळे याची चव ना खूप सुंदर लागते। टोमॅटो केचप घातल्यानंतर सगळं छान असं मी मिक्स करून घेणार आहे। नंतर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे 1 चमचाभर, ते सुद्धा सगळं छान असं मी मिक्स करून घेणार आहे। तर मिठानंतर याच्यामध्ये मी थोडासा मॅगी मसाला सुद्धा घालणार आहे, याच्यामुळे याची चव खूप सुंदर लागते आणि थोडासा मॅगी खाल्ल्याचा सुद्धा फील येतो। तर सगळं छान असं घातल्यानंतर मी सगळं परतून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त मऊ मोकळा सुळसुळीत असा शेवयाचा उपमा झालेला आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो। तर आता हा उपमा मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। तर तुमच्या मुलांच्या सकाळच्या शाळा सुरू होतील तेव्हा तुम्ही हा उपमा तुमच्या मुलांच्या डब्याला नक्कीच देऊ शकता। ही रेसिपी नक्कीच एकदा तुम्ही तुमच्या घरी ट्राय करू शकता, तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल। तर याच्यावरती मस्त अशी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त हा उपमा बनून तयार होतो, अजिबात चिकट होत नाही आहे। जर तुम्हाला माझ्या या उपम्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच मस्त चमचमीत छान सुंदर अशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।